हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू द सिरीज. केमिस्ट्री झाली सोपे. ओके, रसायनशास्त्र झाले सोपे. कठीण वाटते आणि रसायनशास्त्रातील लहान लहान संकल्पना, लहान लहान शब्दावली, वोकॅब्युलरी समजत नाही, माहीत नाही, म्हणून प्रश्न चुकतो किंवा टेक्स्ट वाचण्यामध्ये, चॅप्टर वाचण्यामध्ये आपल्याला खूपच कठीण जाते. म्हणून आपण कंटाळून पुस्तक सोडून देतो, त्यातला तो भाग सोडून देतो आणि परीक्षेसाठी करत नाही. मागच्या याच्यामध्ये आपण खास करून बेसिक जे कॉन्सेप्ट होत्या केमिस्ट्रीतल्या त्या बघितल्या आणि पदार्थाच्या अवस्था व अवस्थांतरावरती आपण बघितलं होतं. त्यापैकी एक प्रश्न तुम्ही जर मागे बघितला असेल तर एकदा हा एक प्रश्न सोडून घेऊया. मग आपण जे काही बदल आहेत पदार्थामधील त्याच्याबद्दल आपण बघूया. ठीक आहे, येस, लेट्स गो अहेड. पदार्थाच्या अवस्थांतरामध्ये कोणता घटक मुख्यतः कारणीभूत असतो? ओके, एक रिव्हिजन म्हणून किंवा मागे आपण पदार्थाच्या अवस्था व अवस्थांतराबद्दल काही कीवर्ड्स बघितले, तुम्ही ते वाचलेलं असावं असं मला वाटतं. त्याच्यामुळे मी हा एक प्रश्न सांगत आहे तुम्हाला. पदार्थाच्या अवस्थांतरामध्ये कोणता घटक मुख्य असतो? रंग असतो का? रंगामुळे पदार्थाची अवस्था बदलते का? आकार बदलल्यामुळे पदार्थाची अवस्था बदलली का? तापमान बदलल्यामुळे होते का? किंवा त्याचा गंध किंवा वास बदलल्यामुळे अवस्थांतर होते का? साधारणचे असंच मजाक गॉफ कर रहा मैं, ऐसे सवाल पूछा इसको. कोणत्या गोष्टी? तापमान. आणि याचं तुम्हाला रहस्य कुठं कळेल? तापमानामुळे का बरं अवस्थांतर होते ते कोर्समध्ये कळेल डिटेलमध्ये. केमिस्ट्री झाले सोपे, रसायनशास्त्र झाले आता सोपे, कठीण वाटणार नाही. त्या कोर्समध्ये तुम्हाला याच्याबद्दल डिटेल, एकदम डिटेल फिजिक्स म्हणजे फिजिकल केमिस्ट्री जी आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल. ओके, राईट. नाव आता तिसऱ्या प्रकारचे कीवर्ड्स, टाइप्स ऑफ चेंजेस. ओके, म्हणजे जे बदल होतात. आपण बदल कोणत्या गोष्टीत होणारे बदल कोणते असू शकतात? भौतिक बदल, रासायनिक बदल आणि माणसामध्ये मेंटल बदल सुद्धा होतो, आहे की नाही? त्याचे मानसिक बदल सुद्धा होत राहतात. माणसाच्या किती अवस्था असू शकतात काही सांगू शकत नाही. ओके, पण मी पदार्थाची गोष्ट करत आहे. ठीक आहे, तर याच्या सगळ्यात पहिले फिजिकल चेंज बद्दल म्हणूया. फिजिकल चेंज, फिजिकल म्हणजे त्याचे जे भौतिक रूप आहे. भौतिक हा शब्दच खूप महत्वाचा आहे. भौतिक, भौतिक मध्ये काय? भौतिकचा अर्थ हा भूत इक असा शब्द येतो. ओके, भूत. भूत म्हणजे काय? भूत म्हणजे तो भूत नाही डरावना वाला, ओ भूतचा अर्थ होता रूप. ओके, भूतचा अर्थ रूप होते. ओके, म्हणजे रूप म्हणजे आकार आहे, त्याला शरीर आहे. ओके, त्याचं जे फॉर्म आहे मुळात. ओके, माझा हा रूप आहे शरीर म्हणून. ओके, मी दिसतोय, फिजिकली दिसतोय तुम्हाला. ओके, काही भूत जे आहे ते जे भूत आपल्या इथं असणारे ते दिसत नाही, ते फक्त मानसिकतेत दिसतात. ओके, हे जे रूप आहे, ओके, ह्या पेनला रूप आहे. ओके, याचं भौतिकता आहे. याला भौतिकता म्हणजे इलॉंगेटेड, लांबलचक पेन आहे. ओके, तर हे जे आहे तुम्हाला दिसतंय भौतिक म्हणजे त्याच्या, ओके, एखाद्या वस्तूच्या बॉडीली, शारीरिक दृष्ट्या ते जसं एक्झिस्ट करते त्याच्यात होणारे बदल. ठीक आहे, आणि जेव्हाही बदल होते, समजा मी म्हटलं की बर्फाचे पाण्यात रूपांतरण झाले, बर्फातून पाण्यात रूपांतरण झाले, तर त्याची भौतिकता बदलली. भौतिकता काय होती? हा सॉलिड होता. ओके, आणि आता हे लिक्विड झाला. ओके, तर रूप बदल झाला. जेव्हा हे रूप बदलते भौतिक प्रकारचे, त्याच्यामध्ये नवीन पदार्थ तयार होत नसतात. ओके, फक्त त्याचे रूप बदलते. बर्फ, पाणी, ओके, किंवा त्याचे वाफेत रूपांतर जर झाले तर ते H2Oच आहे. लोखंड सॉलिड होता, त्याला तुम्ही मिसळलं, लिक्विड झाला. ओके, फक्त भौतिक अवस्था बदलली. ओके, आयरन बदलला नाही. यू हॅव टू अंडरस्टँड दिस. ओके, म्हणून समजून घ्या भौतिक. ओके, केमिकल चेंज म्हणजे प्रत्येक गोष्ट, जे प्रत्येक पदार्थ जो आहे, प्रत्येक पदार्थ, लोखंड असो, आपण असो, पेन असो, सगळे कशाने बनलेले आहे? रसायन. रसायन म्हणजे तुम्हाला कळलं, जस्ट पृथ्वीवर किंवा पृथ्वीसोबत निर्माण झालेले जे काही घटक आहे आपल्या सभोवताली दिसतात, सगळं रसायन आहे. ओके, रसा म्हणजे पृथ्वी, त्याच्यातूनच आयन झालेलं आहे निर्माण. ओके, तर आपण सुद्धा त्याच्यातूनच आलेलो, कारण आपण ज्याने बनलेलो कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फॉस्फरस. ओके, तुम्ही जे काय म्हणाल, कॅल्शियम म्हणा, हे सगळे सगळे कुठून मिळाले? पृथ्वीपासून. आजही आपण कुठून मिळवतो? पृथ्वीपासून. बरोबर आहे की नाही? येस. त्यामुळे रासायनिक बदल लक्षात ठेवा. रासायनिक बदल म्हणजे नवीन पदार्थ तयार होतो. जसं दूध फाटलं म्हणजे खराब झालं, आंबलं म्हणजे काय झालं? त्याच्यामध्ये लॅक्टोजन हे जे शर्करा होती त्याचे लॅक्टिक ऍसिड मध्ये रूपांतरण झाले, त्याचं रूप बदललं. आधी जो दूध कामात होता तुम्हाला पिण्यायोग्य, आता राहणार नाही, त्याचं दही होऊन जाईल, आता खाण्यायोग्य झाला तो. लक्षात तुम्हाला? तर त्याची अवस्था बदलली. ओके, त्याची अवस्था पण बदलते, पण त्याच्यात नवीन पदार्थ तयार होतो, रासायनिक बदल होते त्याच्यामध्ये. टमाटर सडला. ओके, टमाटर सडला तर एकदम पिलपिला होते, पुरा गंध येईल, दुर्गंध येईल त्याच्यातून. ओके, त्याचा रंग बदलेल. ओके, पूर्णच फॉर्म बदलेल, नवीन पदार्थ तयार होतो त्याच्यातून काहीतरी.
काही पण. ओके, केमिकल चेंज म्हणजे कोणतेही प्रकार आहे, कोणत्याही प्रकार त्यामध्ये होणारा बदल. आलं लक्षात तुम्हाला? पण भौतिक नाही. कसा? केमिकल बदल झाला. लक्षात राहील? येस. तुम्ही जर म्हटलं की बघा, तुम्ही सोडियम हायड्रॉक्साईड, ओके, हे जे एक आम्लारी आहे याच्यासोबत तुम्ही हायड्रोजन क्लोराईडची रिएक्शन केली, ओके, हे आम्ल आहे, हे बेस आहे आणि हे ऍसिड आहे दोघांचं, तर तुम्हाला माहित पडेल की H2O तयार होतो आणि इकडे जे आहे ते NaCl मीठ सुद्धा तयार होते. ओके, आता याचं पूर्ण रूपांतरण झालं रासायनिक दृष्ट्या. NaOH राहिलाच नाही, तो क्लोरीन सोबत मिळून मीठ तयार करून टाकलं. OH हा OH आयन रिलीज करतो आणि इकडे हायड्रोजन पॉझिटिव्ह आयन, दोघांची रिएक्शन होऊन पाणी तयार झालं. ओके ना, OH राहिला ना हायड्रोजन राहिलं, दोघांचं मिळून पाणी तयार झालं. ओके, नवीन पदार्थ तयार झाले, केमिकल चेंजेस झाले. कळलं की नाही? बिलकुल, हे खूपच इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं रिव्हर्सिबल चेंज. काही चेंज असे असतात जे रिव्हर्स करता येऊ शकतात. ओके, मूळ स्थितीत आणता येऊ शकतात. आणि हे नेहमी जे रिव्हर्सिबल चेंजेस, दे आर ऑलमोस्ट फिजिकल चेंजेस. फिजिकलचा अर्थ झाला दे आर दे भौतिक बदल असतात हे. ओके, उलट करता येणारा बदल परत मूळ स्थितीत येते याच्यामध्ये. हे जसं तुम्ही म्हटलं की तुम्ही बर्फाला तापमान दिली, पाणी तयार केलं, पाण्याला तापमान दिले, तुम्ही वाफ तयार केली. ओके, वाफेपासून तापमान काढून घेतलं, पाणी होते, पाणीपासून तापमान काढून घेतलं, परत बर्फ, परत मूळ स्थिती येऊ शकते. परंतु परंतु लक्षात ठेवा, परंतु इरिव्हर्सिबल चेंज म्हणजे उलट न होणारा बदल. उलट न होणार म्हणजे परत ती मूळ स्थिती आणता येऊ शकते. कायमचा बदल झाला, कायमचा होणारा बदल, त्याला मूळ स्थितीमध्ये आणता येणार नाही. कायमचा बदल हे भौतिक नाही. हे नेहमी कसे असते? इरिव्हर्सिबल रासायनिक असते, रासायनिक बदल असते, रासायनिक बदल. आता टमाटर जर का सडला तर तुम्ही त्याला अजून तो नवीन तयार करू शकत नाही. दूध आंबलं तर दूध आंबल्यानंतर दही तयार झालं, दहीचे तुम्ही दुधात रूपांतर नाही करू शकत. कायमचा बदल झाला. लक्षात? इरिव्हर्सिबल चेंजेस. हे शब्द खूप महत्वाचे आहे, कारण तुम्ही बघाल देर आर एम्पल क्वेश्चन्स इन व्हेरियस एक्झाम दॅट हॅव बीन आस्क्ड ऑन दिस काइंड ऑफ टर्म्स. आणि हे टर्म्स तुम्हाला ह्याच्यामध्ये ज्याच्यात बेसिक कॉन्सेप्ट सुद्धा आहे, ह्या जर काही नाही कळल्या तर समोरच्या गोष्टी नाही येणार डोक्यामध्ये, बिलकुल नाही येणार. ओके, आजच्यासाठी तुम्हाला हे होमवर्क आहे, याच्यावरती घरी वर्क करा, पुस्तकातून पहा. ओके, कोणत्याही सोर्सेसचा वापर करून त्याची शब्दावली तयार करा. ओके, जसं तुमच्या डोक्याला फक्त खाद्य म्हणून मी काही क्वेश्चन घेतो इथे, ठीक आहे, उत्तरासहित देतो, हा काही मॅटर नाही. हे लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणता भौतिक बदल, फिजिकल चेंज आहे असं म्हणायचं? लोखंड गंजणे. लोखंड गंजणे म्हणजे काय? लोखंड गंजला तर म्हणजे काय? आयरन ऑक्साईड तयार झाला, आयरनचा. लोखंड आयरन आहे, तर गंजला म्हणजे हवेतील ऑक्सिजनची पाण्याच्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन झाली आणि आयर्न ऑक्साईड तयार झाला. ओके, लोहाचा ऑक्साईड तयार झाला, फेरस ऑक्साईड तयार झाला. गंजणे. ओके, गंजणे म्हणजे काय झालं? लोखंडाचे काय तयार झालं इथं? केमिकल रूपांतरण झाले, लोखंडाचं लोखंड ऑक्साईड झालं, तयार झालं. ओके, Fe2O3 तयार झाला. बरोबर आहे की नाही? म्हणजे काय झालं इथं? फक्त लोखंड लोखंड नाही राहिलं, हवेतील ऑक्सिजन मिळून त्यासोबत काहीतरी तयार झालं. आलं? केमिकल चेंज आहे. भौतिक बदल आहे का? नाही आहे. कागद जळणे, कागद जळणे केमिकल चेंज आहे. मी मगाशी म्हणालो कागद जळला तर केमिकल चेंज आहे, कारण कागदामधील जे कार्बन आहे, ओके, त्याचा हवेतील ऑक्सिजनची रिएक्शन होऊन कार्बन डायऑक्साईड तयार झाला. ओके, आणि तो धुरातून तो बाहेर पडताना दिसतो आपल्याला, कार्बन डायऑक्साईड. ओके, इरिव्हर्सिबल चेंज आहे, केमिकल चेंज आहे. कागद जळणे केमिकल चेंज आहे, भौतिक नाही आहे, फक्त लक्षात ठेवा. ओके, बर्फ वितळणे मात्र भौतिक आहे. बर्फाचं वितळला की पाणी तयार झालं, परंतु याच्यात लक्षात ठेवा केमिकल चेंज काहीच नाही झालं. ओके, बर्फही पाणीचा आहे, हा लिक्विड पाणीच आहे, म्हणजे H2O आहे, दोन्ही बदललं नाही. दूध आमने आता म्हणलं केमिकल आहे. हेच कॉमन एक्झाम्पल घेऊन तुम्हाला फक्त समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. या कॉमन कन्सेप्टला तुम्ही मोठ्या लेवलवर समजा. जसे आमचे टीचर होते, ओके, आणि त्या टीचरने आम्हाला खूपच उबाळेसात म्हणून, ओके, खूपच छान टीचर होते. ते नेहमी आय ईट मँगो, आय एम इटिंग मँगो, ओके, आय हॅव इटन मँगो, ओके, आय हॅव बीन इटिंग मँगो, हे मँगो खाऊ घालत होते, परंतु तेच एक बेसिक होतं. ओके, ऑन दॅट फाउंडेशन वी बिल्ट आवर इंग्लिश. ओके, so that means you need to have some basic concepts hidden in your mind which will enhance your ability to understand other things, and you will be able to grasp all the advanced and modern ideas about the same thing. ओके, तर म्हणून तुम्हाला मी हे साधारण एक्झाम्पल घेऊनच सांगत आहे. स्पष्टीकरण काय याच्यातलं? की बर्फ वितळताना नवीन पदार्थ तयार होत नाही, फक्त अवस्था बदलते, म्हणून हे भौतिक बदल आहे. नवीन पदार्थ तयार होत नाही, ही त्याची कसोटी आहे. लक्षात ठेवा. रासायनिक किंवा जर तुम्हाला भौतिक याच्यामध्ये जर काय फरक करायचा असेल तर हे नवीन पदार्थ तयार होते की नाही हे लक्षात ठेवायचं. बर्फाचे पाण्यात रूपांतर नवीन पदार्थ तयार नाही झाला. ओके, फक्त अवस्था बदलली आहे, लक्षात ठेवा. ओके, अजून एक क्वेश्चन तुम्हाला सांगतो.
खालील जोड्यांपैकी कोणती जोडी योग्य आहे? तर इथं दिलं, उत्तर पण दिलेलं आहे. भौतिक बदल, कागद जळणे भौतिक बदल आहे का? मी आता सांगितलं रासायनिक आहे ना. अशा उदाहरणांना पक्का पाठ करून डोक्यात फिट करून टाकायचे स्क्रूने. ओके, म्हणजे तुम्हाला ते राहिलंच नाही पाहिजे. लक्षात ठेवा, ह्या गोष्टी खूपच महत्वाच्या आहेत. रासायनिक बदल दूध आंबणे हे बरोबर आहे. भौतिक बदल लोखंड गंजणे मी आता सांगितलं केमिकल बदल आहे, हे चुकलं. रासायनिक बदल बर्फ वितळणे रासायनिक बदल असू शकत नाही, फिजिकल आहे, हे चुकलं. दूध आंबणे रासायनिक बदल आहे, कारण नवीन पदार्थ तयार होतो. बदल उलट होत नाही, इरिव्हर्सिबल आहे. म्हणजे हा रासायनिक बदल आहे. कळलं की नाही? जस्ट फॉर एन एक्झाम्पल आय एम जस्ट पुटिंग इट बिफोर यू. ओके, हा प्रश्न बघा. खालील विधाने ओळखा. ओके, खालील विधाने योग्य विधान ओळखा. प्रश्न नेहमी लक्षात ठेवा, योग्य अयोग्य काय विचारलेले. हा प्रश्न खूप चांगला आहे. सर्व भौतिक बदल उलट न होणारे, सर्व भौतिक बदल उलट न होणारे असतात का? नाही. मी काय म्हटलं, रासायनिक बदल उलट नाही होत. ओके, कारण उलट करता येऊ शकतात, ते भौतिक झालं. बर्फाचे पाणी पाण्याच्या बर्फात होऊ शकते परत, म्हणजे बदल उलट करता येऊ शकतात. भौतिक बदल उलट न होणारे आहे का? नाही, हे चुकलं. न वापरून ते उलट होणारे आहे. ओके, रासायनिक बदल उलट करता येतात, चुकलं. रासायनिक बदल इरिव्हर्सिबल उलट करता येत नाही. आपल्याला योग्य विधान विचारत आहे, लक्षात ठेवा. योग्यवरती आपण फोकस केलेला आहे. योग्य काय? भौतिक बदलात नवीन पदार्थ तयार होतात? नाही, भौतिक बदलात नवीन पदार्थ तयार होत नाही, फक्त अवस्था बदलते. अवस्था बदलते. ओके, बाकी नाही. रासायनिक बदल फक्त आकार बदलतो. ओके, लक्षात ठेवा. भौतिक बदलात नवीन पदार्थ तयार होत नाही. ओके, बरोबर आहे हे म्हटलं. असं अवस्था बदलते, फक्त तयार होत नाही. लक्षात ठेवा. रासायनिक बदलात फक्त आकार बदलतो? नाही. ओके, आकार भौतिक बदल, त्यात पूर्ण रूपच बदलून जाते, त्याचे केमिकल कंपोजिशन बदलतं, विघटनच होते. ओके, म्हणून उत्तर आपलं कोणतं आहे? सी उत्तर आहे. लक्षात. अशा प्रकारे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. ओके, लक्षात. तर हे प्रश्न खूपच महत्वाचे. नेक्स्ट टॉपिक मध्ये तुम्हाला केमिकल रिॲक्शन्स बद्दल सांगेल. ओके, हे टर्म्स तसे तुम्ही लक्षात ठेवा. याचं मी एक्झॅक्टली उत्तर तुम्हाला देणार आहे. असे 10 प्रकारचे घेणार म्हटलं होतं. आपण आतापर्यंत 3 प्रकार बघितलेले, 4, 5, 6, 7, 8 आता समोर येणार आहे. ओके, अभ्यास करावा. थँक्यू व्हेरी मच. वाट पहा नेक्स्ट लेक्चरची.